नालासोपारा येथे 11 जणांना विष बाधा. वसई विरारच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह. नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मीनगर येथील निळकंठ अपार्टमेंटमध्ये एका मुलीच्या बर्थडे पार्टीमध्ये 11 जणांना विष बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून 4 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असून 7 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर विद्या सावंत यांनी सांगितले आहे. नालासोपारामध्ये एक केक शॉपमधून हा केक आणला होता. त्यामध्ये पाल सदृश्य काही अवशेष सापडल्याचा मुलांनी सांगितले आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच अनेक भेसळ करणाऱ्या समाजकंटकांचे कंबरडे मोडून काढले असताना वसई विरारकडे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वी एफडीएच्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिल्यास आमच्याकडे स्टाफ नाही, वेळ नाही असे सांगून वेळ मारून न्यायचे. मात्र एफडीएच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंडे यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर सगळीकडे कारवाई सुरू झाली असताना वसई विरारकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. येथील रुग्ण आणि डॉक्टरांची बातचीत केली आहे. डॉक्टर विद्या सावंत काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. शिव गुप्ता वय 10 वर्ष, प्रियांश वर्मा 2.5 वर्ष, परी यादव 7 वर्ष, प्रिया वर्मा 8 वर्ष, रुद्र शहा 13 वर्ष, सुदीक्षा शहा 19 वर्ष, उर्मिला वर्मा 32 वर्ष. अतिदक्षता विभागात अफलिया इद्रिसी वय 24 वर्ष, रुबी शहा वय 40 वर्ष, सलोनी गुप्ता वय 16 वर्ष, प्राची यादव वय 8 वर्ष. काल संध्याकाळी साधारणपणे 8 वाजताच्या दरम्यान विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये 11 पेशंट आले टोटल. त्याच्यामध्ये 7 मुलं आहेत आणि 4 ॲडल्ट्स आहेत. संध्याकाळी 4-5च्या दरम्यान त्यांच्या घरी काही वाढदिवस होता आणि वाढदिवसासाठी त्यांनी केक आणला होता. तर त्या केकमध्ये पाल सदृश्य काहीतरी होतं आणि ते खाल्ल्यानंतर म्हणजे तो केक खाल्ल्यानंतर त्यांना अचानकपणे उलटी, मळमळ, डोकंदुखी अशी लक्षणं सुरू झाली. म्हणून संध्याकाळी 8च्या दरम्यान हे रुग्ण विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. त्यांची त्वरितच ट्रीटमेंट करण्यात आली. त्याच्यानंतर क्लिनिकली आता पेशंट स्टेबल आहेत. विभागामध्ये साधारणपणे 3 ते 4 पेशंट ॲडमिट आहेत आणि आता त्यांची कंडिशन चांगली आहे.